काय आजच्या दिवसात होते का नाही शेण मारून? तेव्हापासून त्या बाटलीशी खेळत बसलाय. एवढा वेळ मी बी नाही घेतला आवरायला. तू तयार होत होती म्हणून मी टाइमपास करत होतो, नाही तर आपल्याला असला नाद नाही. एक तर माझं डोकं फिरलंय. हे लगीन लागलं ना. लगीन लागलं तर म्हणजे का? कुठं काय तवा? तुम्ही आता काहीतरी म्हणलात की. अगं आवर म्हणलं पाटकीने, आपण जायच्या आधी लगीन लागलं तर. असं कसं लागल? लगीन काय आज हवे तवा? अगं तिकडे बंगल्यावर गाडी येऊन थांबली असेल फार्म हाऊसवर जायसाठी. आपल्या वाचून थांबाय नको तिथं. माझं झालंय आवरून. फक्त कृष्णेचे कपडे बॅगेत भरायचे राहिले ते. कृष्णे, तुझे कुठले कपडे घेऊ ग? कृष्णे, अगं तुला विचारते मी, कुठली कापडं घेऊ तुझी? काय ग मामी, बोल की. अगं ते रायाच्या लग्नासाठी फार्म हाऊसवर जायचं का नाही आपल्याला? मग तुझी कुठली कापडं घेऊ सांग की. नाही नको, माझी कापडं नका भरूस. मी डायरेक्ट लग्न दिवशीच येते 17 तारखेला. माझा लई महत्वाचा अभ्यास आहे. अगं पण मग तुला असं एकटीला सोडून कसं जाऊ आम्ही? कसं करशील तू सगळं, घर, अभ्यास? नाही नाही, तुझ्यापाशी कोणतरी थांबायलाच पाहिजे. हवं तुम्ही जा पुढं, मी थांबते कृष्णापाशी. मामे, अगं तू माझ्यामुळे कॅन्सल नको करू जायचं. हा, जातो. अहो मामी, ही मुंजी असताना तुम्ही कशाला काळजी करताय कृष्णेची? तिचा असा अभ्यास घेतो का नाही, ती पहिलीच आली पाहिजे सीए मध्ये. अरे तिथं अशी बी होईलच. मस्त हुशार आहे माझी पोरगी. माझा विश्वास आहे माझ्या पुरीवर. ए बाळा, तू नाही आली तर भाऊसाहेबांना लय वाईट वाटेल ग. वाईट काय वाटायचं त्यात? लग्नाच्या दिवशी येते म्हणते ना मग ती. आणि तसं तिच्या अभ्यासापुढे जगातलं दुसरं काय बी महत्वाचं नाही. चला तुम्ही. चल ग कृष्ण, येतो आम्ही. आणि मुंजा, माझ्या कृष्णेची नीट काळजी घे काय. तिला जर काय कमी पडलं ना तर चांगलं बघते तुझ्याकडं. मामी तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. संपला विषय. मामी नीट जा बर का. मामा काळजी घे. चल येऊ का? हा, चला दमन जावा मामा. जा तुम्ही जा म्हणा. बाय चल बाय. येते का? तू इतकी गर्विष्ठ असशील असं वाटलं नव्हतं मला. तुझ्यात एवढा इगो आहे ना. ठीक आहे, नाही मागायची ना माफी तुला, नको मागू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू विधात्यांच्या सुनेचा आणि माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान केलायस, आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपासून आपली मैत्री संपली. इथनं पुढं मला तुझं तोंड बी दाखवू नकोस. दागिनं झालं, नवरीचं मंगळसूत्र झालं, बाकीचं बी सगळं सामान भरले. गुले, तुला ते हळदीचं आणि लग्नाचं सामान सांगितलं ते भरलंस का? वय वय भरलं की. आणि ते बस्त्याचं सामान? हे घ्या बस्त्याचं सामान. सुनील आहे तर नाद नाही, काय काळजीच करायची नाही. बघा तुमच्या यादीप्रमाणे काटापत्राचे नवारे, सवारे, छापेले काय तसलं म्हणतात त्या सगळ्या साड्या आहेत. आणि त्या मोराच्या साड्या पण येतात. सुनील, त्याला पैठणी म्हणतात. हा तसलंच काय ते. आम्ही काय साड्या घालतो वय, तुम्हालाच माहिती वहिनी. आणि वहिनी, मला लय डोक्याला ताप आहे. सगळी व्यवस्था बाहेर बघावं लागते. गुले मावशी, एक गोष्ट लक्षात ठेव. मी आताच पुण्यातली बातमी वाचली, अख्खा बस्ताच चोरीला गेलाय. हा लक्ष ठेवावं लागतंय, काही घडू शकतंय. बरं वहिनी, मी जाऊ का? मला लय गडबड आहे. मी जर घरात लक्ष दिलं नाही ना, काहीच नीटनेटकं होणार नाही. जाऊ का मी? सगळं हे बघून घ्या. हा पदशीर बघून घ्या. जा तुम्ही, मला लय काम आहेत. गुले, थोडं बस्त्याचं सामान, साड्या आणि सगळं नीट बघून घे. मी आलेच फुई आत्याच्या आणि ह्यांचे कपडे घेऊन येते. वय वय. लग्नाची तयारी माझ्या मनासारखी चालल्या. आता फक्त लग्नाच्या दिवशी तेवढं समदात पिल्याने व्यवस्थित पार पडला म्हणजे झालं. त्या सोपांनी काय काड्या करून आहेत म्हणजे झालं. दारू पिऊन लई तोंड चालतंय त्याच. तुझी हो लग्नाचा जे ढाव मांडलाय ना, नाही ना उधळून लावलं, नावाचा सोपान सांगणार नाही. तू किती ताकद लावून काय पण कर,
मी कोणाचा जीव जाऊन देणार नाही. दारूनीच त्याचं तोंड बंद केलं तर. चला झालं का सगळ्यांचं आवरून? गुले माझं तर कवाच आवरले. तू सांगितलेलं समज झालं बघ. आई भाऊ कुठे आहेत ग? गेले का पुढं? अरे तेच तेवढं मागं राहिलंय, आवरतेत अजून. बर बर. ए यार चला की राया, अरे गाड्या थांबल्यात बाहेर. चला चला चला. अगं भुयात त्यांचं झालं का? चला. अयो आज्जे, माझं लगीन आहे का तुझं? लोकांना वाटेल तुझंच लगीन आहे. काजळाचा टिका लाव बघित, आज लय जणांची नजर लागणार आहे तुला. लागली तर लागू दे की, माझ्या नातवाचं लगीन आहे. अरे आता नटली ना त्याच्यापेक्षा जास्त नटणार आहे मी बा. आता ह्याच्यापेक्षा अजून काय असते का आजी? हा तुला कळलंच लग्नात. चल बॅग उचल. अरे काय भरलंय ज्यात? कसलं वजन आहे? काय मरलं या? अरे मरले नाही, काय भरलंय म्हणलं, काय भरलंय? ए पप्या, अरे ते उचलाय कोणी सांगितलंय? त्याला चाक आहेत की, चालवत घेऊन जा. आय ही बॅग घेऊन जा तुम्ही. ए ताई तुले झालं का रे? चला आटपा लवकर, चला चला लवकर. दादा सगळी झाली, निघायचंच बघ. अरे पण वहिनी कुठे आहे? ती बसली गाडीत, तुम्ही चला आवरा. बर मला एक सांगा, आमचे दाजी कुठे आहेत? ही वय पाहुणं. ते अजून आवरतायत. गुले मी आले त्यासनी घेऊन. तू तेवढे ह्यांचं चहा पाण्याचं बघ. अरे आता कशाला चापीत बसतोयस? आता निघायचं. तिकडे पिऊ की चहा? चल चल. हा झाली का सगळी तयारी? हो सगळ्यांची झाली. तुमची फक्त राहिली. राहिली? तयार तर आहे आम्ही पूर्ण. अरे देवा, अंतराचा दागिना इथंच राहिला. ही घाल. हे आणखी कशा पाहिजे? अहो लेकाचं लग्न आहे तुमच्या. वरबा पाहत जरा रुबाबदार दिसायला नको? गेले 25 वर्ष झाले पाहते, फक्त इतरांचा विचार करते. पैसा आला, संपत्ती आली, पण स्वतःची हाऊसमौज कधीच केली नाही. आता एकुलत्या एक लेकाचं लग्न आहे. आता तरी हाऊस पूर्ण करून घ्या. आमची हौस आहे ना पूर्ण झाली. आपल्या लेकाला शिकलेली पोरगी मिळाली ना, आम्हाला समाधान मिळालं बघ. मला बी त्याचंच समाधान आहे बघा. का काय झालं आता? अहो रायाचं लग्न ठरवताना किती इग्न आलं. मला तर वाटलं होतं की त्याचं लगीनच होत नाही, पण ठरलं एकदाच. आता लग्न होस तोपर्यंत कुठलं बी विघ्न येऊ नये, म्हणजे माझ्या जीवाचा घोर कायमचा मिटेल बघा. अरे देवा परमेश्वरा, हे काय झालं? अहो, त्यात काय झालं एवढं? साधा दागिना पडला, उचला तो. अहो होणाऱ्या सुनेचा दागिना पडणं म्हणजे अपशकुन. दागिना असा पडायला नव्हता पाहिजे. चला पटकन, उशीर झालाय. ते पप्या अरे खाण्यापुरतं तरी काम कर की. चला आटोपला असेल तर निघूया. तिकडे पोचल्यावर बरीच तयारी करायची. तो पण आलास? कृष्णा कुठे? ती दिसना झाली. तू माफी मागणार आहेस का नाही? नाही, कधीच नाही. आजपासनं आपली मैत्री संपली. इथनं पुढं मला तुझं तोंड बी दाखवू नकोस.
ती डायरेक्ट लग्ना दिवशीच येते म्हणली. असं कसं? ती घरची पोरगी आहे आणि थेट फिरायचं सारखी लग्नाच्या दिवशी येईल? असं नाही चालणार. ती आपल्या बरोबर चालली पाहिजे. अरे घरची माणसं उशीर येऊन कशी चालेल रे? ते काय नाही. राया, कृष्णाला घेऊन ये. सोपन तुला समजलं पाहिजे ना. राया, विचार कसला करताय? कृष्णाला घेऊन या जा. ए पप्या, हा इकडे कर काय जा, जाऊन कृष्णाला घेऊन ये पटकन. नाही 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 नाही, मी नसतो जात. मला दुसरं काही बी काम सांग, मी सगळी कामं करतो. पण तिला आणा, मी जात नसतो. लय मास दाखवते ती, तशी पण ती लग्नाला नाही आलेली बरी आहे. पप्या, अरे भाऊसाहेबांनी सांगितलं म्हणून म्हणतोय. ते आल्या बेगर गाडीत बसणार नाहीत म्हणलं. त्याच्यामुळे जा आणि घेऊन ये. आर पण राया, तुला सांगितलं तेवढं कर. जा पट, घेऊन ये पटदिशी पट. जा, ठीक आहे, जा, घेऊन येतो. कृष्णे, माझं टॅली होणं झालंय ग. तुझी टॅली अमाऊंट काय आली? अगे कृष्णे, अय तू अजून बॅलन्स शीट पण पूर्ण नाही केली. मुंजा, माझं काही चुकलं का र? अगं अगोदर एंट्री तर कर, मग ते बघू काय चुकलंय आणि काय बरोबर आहे ते. अरे मी अकाउंटचं नाही बोलत आहे. मग? मी रायाची माफी मागायला पाहिजे होती का? नाही 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 नाही, अजिबात नाही. तुझं काय चुकलंच नाही तर तू कशाला माफी मागायची? उलट त्या अंतराणी रायाने येऊन तुझी माफी मागायला पाहिजे. पर अरे रायाची काय बी चूक नाहीये. अंतरा जे सांगाल त्याला ते खरंच वाटणार की त्याची होणारी बायको आहे ती, आणि तिला कुणी काय बोललं तर त्याला राग येणं साहजिकच आहे. मी काय म्हणते, मी तिची माफी नाही मागत, रायाची माफी मागते. कृष्णे, अजिबात माफी मागायची नाही. काय गरज नाही माफी मागायची. त्या अर्धदंडाला कळू दी, ज्याची चूक आहे ना त्याला माफी मागायची असते ती. आणि त्या अंतरात त्याची बायको होणार आहे म्हणल्यावर काय कुणाबरोबर कशी पण वागणार होय ग? कृष्णे, मामीने काय सांगितलं माहित आहे ना, काय बी झालं तर स्वाभिमान सोडायचं नाही. आणि आपली चूक नसतं ना कुणावर झुकायचं नाही. मग ते कुणी बी असो. कळलं ना? कळलं. हा, मग आता सोडव गुताडा. तेच तर माफी मागून सोडवायचं म्हणत होते मी, पण तू नाही म्हणलास. अगं ती नाही ग, अकाउंटचा गुताडा म्हणतोय मी. अय, एक कटिंग स्पेशल दे र. हो पाहुणे, घ्यायचा व्हायचा. हा ऋतिक, अरे कुठे काय? अरे तर रायाने मला फुकटची वजी उचलायला लावल्यात. आता कृष्णा लग्नाला नाही आली, तिला घेऊन यायला सांगितलंय. आणि तुझं बरं आहे, तू बाहेर जाऊन बसलाय. इथे सगळी कामं मलाच करावं लागतात. आणि माझी अजिबात इच्छा नाही त्या कृष्णाला घेऊन यायची. काय, मी तर अजून पोचलो पण नाही तिच्यापाशी. अरे ध्यानातच नाही आलं माझ्या. हे माझा आलाय त्या कृष्णाला. आणि मी गेलो होतो बरं का त्यांच्या घरी. तिला म्हणलं भाऊसाहेबांनी तुला लग्नाला बोलवलंय. तर म्हणली मी नाही ओळखत कुठल्या भाऊसाहेबाला. असं वागतंय होय कोणी? लय चुकीचं वागली बघ कृष्णा. लयच भारी डोकं चालवलं बरं का ऋतिक तू. आता बघ कशी जिरवते या कृष्णाची. ही डोक्याला ताप आहे नुसता. ए अरे उरकलं का नाही तुमचं? कोणी राहिलं नाही ना? ऐन टायमाला गडबड व्हायला नको. ही राहिलं ती राहिलं, माझ्या डोक्याला ताप होईल नुसता. ऐन टायमाला गडबड व्हायला नको. काय गोली मावशे? कशाला गडबड होत्या? समजा व्यवस्थित होते. होय ना? फुल कुठे फुल कुठे व्यवस्थित होत आहे. गुले, काय ग? ऐक की, माझ्या जीवाला तर लई काळजी लागली आहे बघ. सुनेचा दागिना नव्हता पडायला पाहिजे. सुनेचा दागिना पडणं म्हणजे अपशकुन असते. अगं रंजे, तू नग काळजी करूस. समजा व्यवस्थितच होणार आहे बघ का नाही. आणि तू रायाच्या शांतीचं बोलली होतीस, ती कुठं केली आपण? आता गुपचूप तिथं गेल्यानंतर शांतीचं कसं होतंय ते बघ पहिल्यांदा. अगं नाही, गुरुजींना मी विचारलं तर गुरुजी म्हणलं लगीन झाल्यावर करायची शांती, आत्ताच कशा. ओ वहिनी, झाल्या गप्पा मारून. ही काय गप्पा मारायची येळ आहे का? किती उशीर झालाय. चला चला गाडीत बसा. ए मावशे चल.
गप्पा मारण्याशिवाय नाद नाही बाबा. राया कृष्णा आली का? येईल ती, आलं की कळवतो. हं? राया पप्या आली का कृष्णा? चल. नाही आली. अरे तू तर लागा माझी सगळी इज्जत घालवायची कामं करतो. का काय झालं? लय माझ आहे तिला. पार मी तिच्या हातापाया पडलो. तिला म्हणलं अभ्यास राहू दे, 2 दिवसाची गोष्ट आहे. भाऊसाहेबांनी बोलवलं तर मला म्हणते मी काय कोणाची गुलाम आहे काय? मी येईल ना तर काय पण करेल, तुम्हाला नको सांगू. अरे माझ्या इज्जतीचं जाऊ दे, भाऊसाहेबाचा काहीतरी मान ठेवायला पाहिजे होता का नाही तिने? बघितलं राया, नको त्या माणसाला असं डोसक्यावर चढून ठेवल्यावर काय होतंय ती. तरी गुली मावशी कायम सांगत असत्या, पर तिचं कोण ऐकतंय तवा. गुली मावशी पडली आश्रित. दादा, ए दादा, कुठं जाऊन बसलाय कुणास ठाऊक. किती हाका मारायच्या ह्याला तर. प्रदीप दादा, चल बाजो. हिंदी गाणं पण, मराठी माणसाचं लग्न आहे, मराठीत वाजवायचं नात नात. दादा तुला आता काय सांगते का नाही ध्यान देऊन ऐक. हे बघ, आपलं लग्नात जी काही ठरलंय ती आता अजिबात एकमेकांशी बोलू नका, नाहीतर आत्ताशी फक्त सोपानला कळलंय, उद्या रणजीला आणि भाऊसाहेबांना कळल्याशिवाय राहायचं नाही. नाही नाही, तसं काय होणार नाही. अजिबात आम्ही कोणाशी काही बोलणार नाही बघ. नाहीच झालं पाहिजे. बाय. चल. हे काय करताय तुम्ही? मी सांगितलं होतं तुम्हाला, त्या रायाचं लग्न ज्या मुलीशी होईल ती फार काळ जगणार नाही. तरीही तुम्ही तुमच्या मुलीचं त्याच मुलाशी लग्न लावताय. हा गुरुजी, आता काय करायचं? आजकालची पोरं आईबाचं ऐकते ती का? त्यांचं दोघांचं एकामेकावर प्रेम आहे. आहो, किती बी सांगितलं तरी बी ऐकणच झाले ती. परंतु मी काय म्हणालो होतो ते तुम्ही त्यांना सांगितलं का? हरी हो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तरीही तुम्ही ती चूक करत आहात. त्यात चुकीच्या मुहूर्तावर लग्न लावताय. याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. अहो गुरुजी, जरा हळू बोला की, नाहीतर लग्नासारख्या चांगल्या कार्यात गोंधळ होईल. अहो, गोंधळ मी नाही तुम्ही घालताय. मी तुम्हाला आधीच सावध केलं होतं. गुरुजी, काही अडचण आहे का? मोठं विघ्न आहे. विघ्न? कसलं विघ्न आहे? या मुलाच्या पत्रिकेत दोष आहे. कसला दोष? या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल. याद राखा, वेळीच सावध झाला नाहीत तर लग्न झाल्यानंतर तुमची मुलगी सासरचा उंबरठा देखील ओलांडू शकणार नाही. त्या आधीच तिचा जीव जाईल आणि तिच्या मृत्यूस सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल.